सैफरील हल्ला प्रकरणातील आरोपीच्या हाताचे ठसे जुळले नाहीत. हल्लेखोरांचे ठसे आणि नमुने म्हणून घेतलेले ठसे वेगवेगळे असल्याची सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये 24 तासात जीबीएसच्या तब्बल 28 नव्या रुग्णांची नोंद. पुण्यातील जेबीएस रुग्णांची संख्या 101 वर आणि त्यातील 16 जण व्हेंटिलेटरवरती. पुणे महापालिकेकडनं काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यामध्ये गिलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांची 100 पार. आरोग्य विभागाकडनं 25,578 घरांचं सर्वेक्षण केलं जाणार. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला असल्याची माहिती. जीबीएसच्या उपचाराच्या वेळी अनावश्यक बिल जर दवाखाने घेत असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. जीबीएस आजार महात्मा फुले योजनेत समाविष्ट केले असल्याची माहिती. नालासोपाऱ्यामध्ये आज पुन्हा एकदा अनधिकृत इमारतींचं पाडकाम होणार. 41 पैकी 10 इमारतींचं पाडकाम पूर्ण. उरलेल्या इमारतींवरती आज कारवाई. पालिकेच्या कारवाई विरोधात स्थानिक संतप्त. रत्नागिरीत मिरकरवाडामध्ये 319 अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलीस फाटा तैनात. मंत्री नितेश राणे यांनी दिले होते अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईचे आदेश. आजपासून कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात गाठता येणार. सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार. कोस्टल रोडचं काम वेळेत पूर्ण झालं नाही. अजूनही काही ठिकाणी काम अर्धवट. आदित्य ठाकरेंचा सरकारवरती निशाणा. मुंबईतला मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी 2 दिवस वाढणार. कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचं काम अजून पूर्ण झालं नाही. त्यामुळे मुंबईकरांना सोमवारी आणि मंगळवारी सुद्धा मेगा ब्लॉकचा त्रास होणार. अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरून 14 पर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणार. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी बोलणार. अजित पवारांची माहिती. मुंडेंवरच्या आरोपात तथ्य असल्यास फडणवीस धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घेतील. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान. महायुतीतून पहिल्यांदाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य. बीडचा बिहार झालाय असं म्हणणं चुकीचं. याचा त्रास पुढच्या 2 पिढ्यांना भोगावा लागेल. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांची सुरेश धसांवरती टीका. महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आज पोलीस उपाधीक्षकांची भेट घेणार. सकाळी 11 वाजता अंबाजोगाई इथे कार्यालयात भेट घेणार. अक्षय शिंदे आणि वाल्मिक कराड प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप चुकीचा. उलट दोन्ही प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला वाचवण्याचं काम राज्य सरकार करतंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा. तुषार आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला का? अनिल देशमुखांचा सरकारला सवाल. औषध फवारणीमुळे नाशिकच्या देवळा तालुक्यातील 100 एकर कांद्याचं नुकसान. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडनं बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी. सततच्या पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसानासंदर्भात मदत जाहीर. मात्र मुख्य संत्री उत्पादक नागपूर हे शहरच त्याच्यातनं वगळण्यात आलं. राज्य सरकारकडनं 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर. लातूरामध्ये हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची धडपड. 3-4 दिवस करावी लागते प्रतीक्षा. 5 दिवसांनी खरेदीची मुदत संपणार. त्यामुळे शेतकरी चिंतेत. ₹1 पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरप्रकार झाल्याचं कानावर येत आहे. पीक विम्यामध्ये गैरप्रकार आढळल्यास सरकारकडनं कारवाई केली जाईल. अजितदादांचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरती तोडगा काढणार असल्याची शक्यता. फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नवनियुक्त करणार याकडे राज्याचं लक्ष. आपण पालकमंत्री म्हणून जनतेचं देणं लागतो. जिरवाळांच्या नाराजीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. शरद पवार गटाचे नेते रमेश बारसकर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर. बारसकर यांच्यासोबत 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईमध्ये बैठक. विधानसभा निहाय बैठक पार पडणार. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठका होतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याची आज मातोश्रीवरती बैठक. उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा
निहाय आढावा घेणार. याआधी मुंबईतल्या सर्व विधानसभा मतदारसंघांचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला होता. सत्ता आली नाही म्हणून आम्ही पक्ष सोडणार नाही, संघर्ष करू आणि पक्ष वाढवू. आमची निष्ठा उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. ठाकरे गटातील फुटीच्या चर्चेवरती आमदार कैलास पाटलांचं वक्तव्य. राज्यातल्या एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक. आज अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आंदोलन केलं जाईल. तर मंगळवारी संपूर्ण राज्यात ठाकरेंची शिवसेना एसटी भाडेवाढीच्या विरोधात मैदानात उतरणार. एसटीची भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्र्यांचा याला विरोध असेल तर भाडेवाढ मागे घ्या. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसे कामाला. राज ठाकरेंकडून संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. मनपा निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर घेणार राज ठाकरेंची भेट. थोड्याच वेळात उतेकर राज यांच्या भेटीला. पालघर जिल्ह्यातल्या शिवसेना शिंदे गटाचे अधिकारी अशोक धोडी गेल्या 20 तारखेपासून बेपत्ता. महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा पाठपुरावा सातत्याने करणारे अशोक धोडी बेपत्ता असल्यामुळे स्थानिकांकडून वेगवेगळे निष्कर्ष. भंडाऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का. जिल्हा परिषद पदाच्या दावेदार माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व रद्द. आज होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सहभागी न होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक. पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल या विभागांचा आढावा घेणार. आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त आज एकनाथ शिंदे आनंद आश्रमामध्ये अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील. त्यांच्यासोबत दादा भुसे आणि गुलाबराव पाटील सुद्धा येतील. जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री झाल्याबद्दल गुलाबराव पाटलांची गुजर समाजाच्या वतीने जल्लोषात मिरवणूक. जेसीबीवरनं फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतिषबाजी. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर चैत्राम पवार यांचं धुळ्यातील मूळ गावी बारीपाडामध्ये जल्लोषात स्वागत. फटाक्यांची आतषबाजी, घरोघरी गुढी उभारून गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंनी अनुभवला व्हॅली क्रॉसिंगचा थरार. नाणेघाटामध्ये सुमारे 600 फूट लांबीचा व्हॅली शरद सोनावणेंनी पार केला. चंद्रपुरामध्ये वाघांची शिकार करणारा बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजकोंड याला राजुरा तालुक्यातनं अटक करण्यात आली. बहेलिया टोळीने 2013 ते 15 दरम्यान विदर्भामध्ये किमान 19 वाघांची शिकार केल्याचा संशय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.